उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घराघरांमध्ये आमरस हा बनवलाच जातो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमरस सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आमरस बनवण्याच्या आधी आपण तासभर आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे भरपूर पाणी टाकून एखाद्या बाउलमध्ये ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. आता या ठिकाणी मी एका आंब्याचा आमरस करून तुम्हाला दाखवते. तर आंब्याचा देठाचा जो भाग असतो वरचा, तर तो काढून टाकायचा. आंबा सगळ्या बाजूने आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. जी कोय आणि साल आहे तर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पुन्हा याचा गर जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही आमरस तुम्हाला हवा तेवढा पातळ देखील करू शकता. तर बघा इथे कोय आणि साल जे आहे तर ती आपण गर काढून घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे गर काढलेलं ते पुन्हा आपल्याला आमरसामध्ये ओतायचं आहे. आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं, जर आपण साखर टाकली तर ते आपल्याला हलवत बसावी लागते, विरघळावी लागते ती रसामध्ये. त्यामुळे खूप वेळ जातो. म्हणून काय करायचं, साखर घ्यायची आपल्या मिक्सरमध्ये, ती बारीक करून घ्यायची, म्हणजेच पिठी साखर करून घ्यायची आणि त्यानंतर ही या गरामध्ये आंब्याच्या टाकायची. म्हणजे काय होतं, पिठी साखर पटकन आंब्याच्या रसामध्ये विरघळते आणि खूप वेळ आपल्याला ती साखर हलवत बसावी लागत नाही. म्हणून आपल्याला आधी त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे आणि नंतर ती अशा पद्धतीने या आमरसामध्ये मिक्स करायची आहे. म्हणजे बरंचसं काम आपलं वाचतं आणि आमरस देखील छान गोड लागतो. आता बघा पिठी साखर चांगली मिक्स करून झालेली आहे. आता जरासा आमरसाला घट्टसरपणा यावा यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, ज्या भांड्यामध्ये आपण साखर फिरून घेतलेली त्याच भांड्यामध्ये आमरस घ्यायचा आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे छान दाटसर असा आमरस तयार होतो. या ठिकाणी बघा हा जो आमरस आहे तर तो मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेला आहे. छान असा घट्टसर दाटसर असा आमरस तयार झालेला आहे. वरून आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आमरस तयार झाल्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. म्हणजे छान थंडगार आमरस जेवणाच्या वेळेला आपल्याला खाता येतो. हा आमरस अर्थातच आपण चपातीबरोबर पुरीबरोबर खाऊ शकतो किंवा नुसताच तुम्ही आमरस पिऊ देखील शकता. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हा आमरस बनवून बघा, खूप छान होतो. आणि पिठी साखरेचा वापर तुम्ही आमरस करताना करा. अतिशय लवकर साखर ही आमरसामध्ये विरघळते आणि चवीला आमरस अतिशय छान लागतो. नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा.